मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत. सकाळी 10च्या सुमारास अंतरवाली सराटीमधून मुंबईच्या दिशेने त्या निघाले आहेत. त्यांच्यासोबत लाखो मराठा समाज आहेत. त्याचबरोबर सरकारकडून त्यांना विनंती देखील करण्यात आली होती की तुम्ही आपली भूमिका बदला. पण जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या सहाय्यकांना स्पष्टपणे सांगितलं आहे की आपण आपली भूमिका बदलणार नाही. जर तुम्ही मराठा समाजाला आरक्षण देणार असाल तर आम्ही आमची भूमिका बदलायला तयार आहोत. जर तुम्ही आमची आरक्षणाची भूमिका मान्य केली तर आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्याच्या समोर येऊन JCBने त्यांच्यावर फुलं उधळू. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या सहाय्यकाने मुख्यमंत्र्यांच्या सोबत आम्ही संवाद साधतो, मी त्यांना ही माहिती पोहोचवतो, असं माध्यमाशी बोलताना सांगितलं. त्यानंतर 3 ते 4च्या दरम्यान कोर्टाकडून याचिका दाखल करण्यात आली. याचिकेमध्ये कोर्टाने मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मुंबईमध्ये येण्यास नकार दर्शवला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये येऊ नये असा आदेश कोर्टाकडून देण्यात आला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमाशी बोलताना स्पष्टपणे सांगितलं आहे की देवेंद्र फडणवीस यांचं षडयंत्र आहे. काही झालं तरी 10 वाजता मुंबईच्या दिशेने आपण निघणारच, असं जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. सरकारनेही खूप ट्रॅप रचले, पण त्या ट्रॅपमध्ये जरांगे पाटील काही अडकले नाही. त्यांनी सकाळी 10च्या सुमारास मुंबईच्या दिशेने येण्यासाठी सुरुवात देखील केली आहे. मुंबईच्या दिशेने येण्यासाठी शेवगाव अहिल्यानगर या मार्गाने ते मुंबईला येणार आहे. मनोज जरांगे यांनी सकाळी सरकारच्या हेतूवर संशय व्यक्त केला आहे. नवीन आलेल्या कायद्याच्या आधारावर कोर्टाकडून सरकारने मोर्चा विरोधात धाव घेतली आहे. त्या विषयाची कोणतीही कल्पना मराठा समाजाला दिली नाही. आम्हाला साधी नोटीसही दिली नाही. त्यामुळे त्या विरोधात न्यायालयात दाद मागणार आहोत. न्यायदेवता आम्हाला न्याय देईल असा विश्वास मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे. हिंदुत्ववादी सरकार आहेत, मग मराठे हिंदू नाहीत का? आता सरकार मराठ्यांना आरक्षण देते की नाही हे समोर येईल, असं म्हणत त्यांनी आरक्षणाचा चेंडू फडणवीसांच्या कोर्टात टोचवला आहे. दरम्यान मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्या भेटी घेणार आहेत. ते जरांगे यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करणार आहेत. या शिष्टमंडळात मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्य सुद्धा असतील. ही समिती सरकारने स्थापन केलेली आहे. यापूर्वी समितीचे अध्यक्षपद चंद्रकांत पाटील यांच्याकडे होते. आता राधाकृष्ण विखे पाटील हे अध्यक्ष आहेत. हे शिष्टमंडळ सरकार करत असलेल्या प्रयत्नांची माहिती जरांगे पाटील यांना देण्याची शक्यता आहे. तर सरकार मोठी घोषणा करण्याची पण शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर न्यायमूर्ती शिंदे समितीला अजून 6 महिन्याची मुदत वाढ देण्याचा निर्णय उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमाशी बोलताना त्यांनी म्हटलं आहे की एकनाथ शिंदे यांना मराठा आरक्षणाबद्दल बोलू दिलं जात नाही, असा मोठा दावा जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केला आहे. मायबाप मराठ्यांनो, शेतकरी मराठे, नोकरदार, मजूर आमचे लेकरं बाळासाठी चाललोय. जर मुंबईत पोरांना त्रास झाला तर जातीचं रक्षण करा, हा शब्द खाली पडू देऊ नका. सगळ्यांना मराठ्यांना हात जोडून विनंती आहे की तुमच्या लेकरांसाठी माझा जीव गेला, बलिदान गेलं तरी मी मागे हटणार नाही, इतका पक्का निर्धार मी केला आहे, असं जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीतून निघण्यापूर्वी म्हणलं आहे. जरांगे पाटील मराठा समाज शिवनेरीवर मुक्काम करण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून सरकारकडून यांचं शिष्टमंडळ जरांगे पाटील यांची 6 महिन्यासाठी मुदत वाढवून घेणार आहे. आता जरांगे पाटील हे शिष्टमंडळाचं ऐकून घेतं का? मुंबईच्या दिशेने येण्यासाठी मनोज जरांगे पाटील निघालेले आहे. ऐन गणपतीमध्ये जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने येत आहे. त्यामुळे कुठेतरी मुंबईमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळेच सरकार मनोज जरांगे पाटील यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करत आहे. आता याला जरांगे पाटील यांचं मन वळवण्यात सरकारला यश येतं का, हे देखील बघणं गरजेचं ठरणार आहे. तुमच्या आरक्षणाच्या भूमिकेबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.